Biomolecule, biomolecule chemistry. इंट्रोडक्शन मध्ये बघा आता कार्बोहायड्रेट काय बायोमॉलिक्युल असे असते. बायोमॉलिक्युलचे प्रकार कोणते कोणते? कार्बोहायड्रेट एक प्रोटीन आहे, न्यूक्लिक ऍसिड लिपिड म्हणजे प्रकार नाही, जे असे टाईप असतात म्हणजे ह्यांना सगळ्याला काय म्हणतात बायोमॉलिक्युल म्हटलं जाते. तर बायोमॉलिक्युल मध्ये बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्युल असतात. तर त्या प्रत्येक बायोमॉलिक्युलचा टाईप आणि त्याचे प्रकार काय आहेत आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया मग बायोमॉलिक्युल. तर आपण बघितलं की कार्बोहायड्रेट आपण माहिती असते की आपल्याला माहिती असते की बायोमॉलिक्युलर प्रोटीन न्यूक्लिक ऍसिड लिपिड हे सगळे काय बायोमॉलिक्युलचे प्रकार आहेत. तर सिंपल मॉलिक्युल लाईक विटॅमिन मिनरल ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फंक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम ही माहिती आपल्याला की आपण डायजेशन चॅप्टर मध्ये बघत असतो. तर कार्बोहायड्रेट बघा आता कार्बोहायड्रेट काय आहेत जनरल फॉर्म काय त्यांचा फॉर्म्युला CxH2O किंवा आता ग्लुकोज बघा C6H12O6 रिपीट कसं होतं C6H2O6 टाइम बट द ऑल द कंपाउंड विच आर नॉट फिट इन दिस फॉर्म्युला मे बी क्लासिफाईड इन द कार्बोहायड्रेट. रॅमनोज काय त्याचा फॉर्म्युला C6H12O5 आहे. कार्बोहायड्रेट आहे बट डज नॉट फिट इन द डेफिनेशन मध्ये फिट होत नाही. कार्बोहायड्रेट काय असते ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर द कीटोन ऑर द कंपाउंड विच प्रोड्यूस सच युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. असे कंपाऊंड की जे हायड्रोलायसिस केल्यानंतर ही कंपाऊंड प्रोड्यूस करते त्यांना काय म्हटलं जाते कार्बोहायड्रेट म्हटलं जाते. तर बघा most common sugar is used in our homes is named as sucrose. So where the sugar is the present in the milk काय म्हणतात लॅक्टोज. आपल्या घरामध्ये जे जनरली कॉमन शुगर वापरली जाते ते कोणती असते सुक्रोज असते आणि जनरली मिल्क मध्ये जी किंवा मिल्क मध्ये जी फॉर्म झालेली असते शुगर किंवा प्रोड्यूस होती ती कोणती असते त्याचं नाव असते लॅक्टोज. क्लासिफिकेशन ऑफ द कार्बोहायड्रेट बघा आता क्लासिफिकेशन कसं केलं कार्बोहायड्रेटचं ते बघा. तर क्लासिफिकेशन मध्ये पहिला आहे मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड काय असते तर गिव्हन सिंपल युनिट ऑन अल्डिहाइड ऑर द कीटोन काय करते तर हायड्रोलायसिस केलं त्यांना हायड्रोलाइज केलं तर त्यांच्या काय होते सिंपल युनिट पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर द कीटोन पासून काय व्हायला लागलं मोनोसॅकराइड. जसं की पॉलिसॅकराइडचं हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोनोसॅकराइड डायसॅकराइड मिळतात. पण मोनोसॅकराइडचं जर आपण हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला बेसिक युनिट मिळतच नाही कारण की मोनोसॅकराइडचे एक बेसिक युनिट आहे. त्यानंतर त्याचे उदाहरण काय आहेत मोनोसॅकराइडचे ग्लुकोज आहे फ्रुक्टोज आणि रायबोज असे काय मोनोसॅकराइड आहेत. त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप असणाऱ्याला काय म्हणतात अल्डोज म्हणतात आणि केटोनिक ग्रुप असणाऱ्याला काय म्हणतात केटोज म्हणतात. आता तीन ग्रुप जर तीन आयटम असले आणि जनरल ट्रायोज म्हणतात अल्डिहाइड ग्रुप असतात अल्डो ट्रायोज केटो ट्रायोज म्हणजे असे काय करायचं 7 जर असले तर हेप्टोज म्हणतात त्याला अल्डो हेप्टोज केटो हेप्टोज. त्यानंतर हे ऑलिगोसॅकराइड 10 मॉलिक्युल ऑफ द युनिट ऑन हायड्रोलायसिस 10 मॉलिक्युल असे देतात ती हायड्रोलायसिस केल्यानंतर 10 किंवा 11 किंवा त्याला काय म्हणतात ऑलिगोसॅकराइड म्हणतात. डायसॅकराइड पण ह्यातच येते. फॉर एक्झाम्पल 1 मॉलिक्युल ऑफ द ग्रुप ग्लुकोज काय करते फ्रुक्टोज आहे. आता हे काय करते फ्रुक्टोज आणि माल्टोज काय करते 1 मॉलिक्युल ऑफ द सुक्रोज जे असते त्याचा 1 मॉलिक्युल काय करते आपल्याला हायड्रोलायसिस नंतर 1 मॉलिक्युल ग्लुकोजचा आणि 1 मॉलिक्युल फ्रुक्टोजचा देते. तसंच बघा माल्टोज जे असते ती माल्टोज काय करते 2 मॉलिक्युल काय करते ग्लुकोजचे देते. म्हणजे हे सगळे एक्झाम्पल जे आहेत त्याला म्हणतात ऑलिगोसॅकराइड म्हणजे एकापासून जास्त देणे. तर त्यानंतर आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड काय असते स्टार्च सेल्युलोज ग्लायकोजन पॉलिसॅकराइड आर नोन ॲज द स्वीट नॉट स्वीट यांची टेस्ट जी असते ती स्वीट नसती यांना काय म्हणतात नॉन शुगर म्हणतात. आयदर रिड्युसिंग असू शकते किंवा नॉन रिड्युसिंग असते. रिड्युसिंग द फेलिक सोल्युशन ऑर द टोलेन सोल्युशन जे असतात त्यांना रिड्यूस करत असले तर त्यांना काय म्हणतात रिड्युसिंग शुगर. समजा केटोज आर द रिड्युसिंग शुगर कीटोन्स आर द कीटोन्स आणि ऑल मोनोसॅकराइड जे ऑल सगळे मोनोसॅकराइड असतात आणि केटोज आणि अल्डोजच्या ती काय असतात रिड्युसिंग शुगर असतात. अल्डिहाइड ऑर द केटोनिक ग्रुप आर द बॉन्डेड असलेले बॉन्डेड जो ग्रुप असला ती अल्डिहाइड कीटोन तर नॉन रिड्युसिंग शुगर एक्झाम्पल सुक्रोज असते विचारले गेले नीटला. आणि जर ती काय असलं फ्री असलं तर फंक्शनल ग्रुप जर फ्री असला तर ती काय असते रिड्युसिंग शुगर असते जसं की माल्टोज आणि लॅक्टोज मध्ये असतात ती बघणार होती एक एक. त्यानंतर काय ग्लुकोज. आता ग्लुकोज हे कंपाऊंड आहे की ते ऑल्डो हेक्झोज म्हणून वापरला म्हणजे समजलं जाते त्याला. प्रिपरेशन ऑफ द ग्लुकोज बघा आता फ्रॉम द सुक्रोज किंवा केन शुगर बॉइल्ड विथ द डायल्यूट HCl किंवा H2SO4 म्हणजे काय करायचे
हायड्रोलायसिस करायचं ग्लुकोजचं. तिथं काय केलं जातं, ग्लुकोज अँड द फ्रुक्टोज तिथं मिळलं जाते आपल्याला, इक्वल अमाऊंट मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळलं जाते. ही ग्लुकोजचा सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11, त्याला हायड्रोलायसिस केल्यानंतर H प्लसच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, ग्लुकोज एक आणि फ्रुक्टोज एक मध्ये ध्यानात मिळते. आता सुक्रोज कसं ठेवायचं, सुक्रोजची GF म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ध्यानात ठेवायचं. स्टार्च पासून काय कमर्शियली ग्लुकोज मिळवलं जातं स्टार्च पासून बाय स्टार्च ऑन द बॉइलिंग विथ द डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड कोणता असतं, H2SO4. त्यासोबत 393 केल्विनला आणि प्रेशरला काय करायचं, स्टार्च रिएक्ट करायचं. स्टार्चचा फॉर्म्युला काय, C6H10O5 टाइम्स प्लस NaH2O. स्टार्च किंवा सेल्युलोजचा ही फॉर्म्युला आहे. जर त्यांना गिव्हन कंडिशन मध्ये रिएक्शन केली तर त्यामध्ये काय होतं, N मॉलिक्युल ऑफ द ग्लुकोज मिळतात आपल्याला. म्हणजे याच्यावर काय करते आपल्याला, जी सेल्युलोज आणि स्टार्च जे आहेत ती होमोपॉलिमर येतो की जे की ग्लुकोज एकाच युनिट पासून बनलेले असतात, की ग्लुकोज एकाच मोनोमर बनलेले असतात. केमिकल रिएक्शन बघा आता, ऑक्सिडेशन पहिली रिएक्शन आहे कोणची, ऑक्सिडेशन रिएक्शन कोण ग्लुकोज शो करते. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, हे असं दिलेलं स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं आहे. टोलेन्स रिएजंट बरोबर रिएक्ट केला NH प्लस तर काय लागला, सिल्वर मिरर टेस्ट द्यायला लागला इथं. आणि ग्लुकॉनिक ऍसिड म्हणजे फक्त इथे ऍसिडिक ग्रुप तयार व्हायला लागला. त्यानंतर फिलिंग सोल्युशन वर रिएक्ट केलं तर काय व्हायला लागला, इथं पण ग्लुकॉनिक ऍसिड तयार व्हायला लागला, रेड पिपडी द्यायला लागला फक्त CO2O. त्यानंतर ब्रोमिन वॉटर सोबत रिएक्ट केला तरी पण ग्लुकॉनिक ऍसिड द्यायला लागला, म्हणजे ऑक्सिडेशन व्हायला लागले ना कीटोनचं अल्डिहाइड मध्ये. त्या अल्डिहाइडचं काय करायचंय आपल्याला, रूपांतर करायचं ऍसिड मध्ये, की त्यामुळे तिथं ऑक्सिडेशन रिएक्शन शो व्हायला लागलं. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत रिएक्ट केलं तर तिथे काय व्हायला लागलंय, डबल ऍसिडिक ग्रुप लागायला लागला खाली बेन वरी पण. त्याला काय म्हणतात, सॅक्रिक ऍसिड म्हणतात. सिंगल असला की काय करतात, ग्लुकॉनिक ऍसिड. त्यानंतर रिडक्शन प्रोसेस बी ही शो करते. रिडक्शन केल्यानंतर काय, फॉस्फरस आणि HI ही आपल्याला माहिती की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रिड्युसर म्हणून वापरले जाते. तर रिडक्शन केल्यानंतर काय, हेक्झेन म्हणजे एक पूर्ण टोटल सगळेच जे OH ग्रुप असतात, कीटोनिक ग्रुप सगळे काय होते रिड्यूस होते, त्याच्यापासून हेक्झेन तयार व्हायला लागला. त्याच्यानंतर काय, सोडियम NaHg आणि H2O ही आपल्याला माहिती की रिड्युसिंग म्हणून ऑर्गॅनिक मध्ये वापरलं जाते. ती जर वापरलं तर काय, सॉर्बिटल तयार व्हायला लागला. म्हणजे जे ग्लुकोजचे 6 हे येतं, 6 ऑक्सिजन आहे, 6 कार्बन आहे, तर त्या 6 कार्बनवर 6 OH ग्रुप लागणे म्हणजे काय व्हायला लागले तिथं, त्या कंपाऊंडचं नाव काय, सॉर्बिटल आहे. हायड्रोक्सिल अमाइन बरोबर रिएक्ट केलं म्हणजे हायड्रोक्सिल अमाइन काय असते, OH NH2OH असते. त्यासोबत रिएक्ट केलं तर काय व्हायला लागलाय, हे असा ग्रुप तयार व्हायला लागला बरी. म्हणजे CH डबल बॉन्ड NHOH अल्डिहाइड ग्रुप काय करायला लागला, प्रेझेन्स आहे म्हणून इथं शो करायला लागला. काय मुळे, कारण की अल्डिहाइड सोबत अशी काय करते, हायड्रोक्सिल अमाइन ही ग्रुप तयार करते. याला काय म्हणते, ऑक्झाईम ग्रुप तयार व्हायला लागला इथं. रिएक्शन विथ द हायड्रोजन सायनाइड HCN सोबत रिएक्ट केले की काय व्हायला लागलंय, जी वरला ग्रुप आहे ती काय करायला लागला, सायनाइड ग्रुप मध्ये कन्वर्ट व्हायला लागले. त्याचं म्हणजे ग्लुकोसायनोहायड्रिन तयार व्हायला आहे. सायनोहायड्रिन आपल्याला माहिती असते, आपण बघत असतो अल्डिहाइड चॅप्टर मध्ये, ती तयार व्हायला लागलाय. त्यामुळे काय व्हायला लागलंय, त्या अल्डिहाइड ग्रुपचं प्रेझेन्स आहे म्हणून दर्शवण्यात यायला लागलंय. असिटायलेशन काय, आता CH3COCl काय ऍसिटेट क्लोराइड आहे, ह्याला जर आपण 5 ऍसिटेट क्लोराइड ग्लुकोजच्या सोबत रिएक्ट केले तर काय व्हायला लागले, जिथे जिथे OH ग्रुप आहे तिथे ऍसिटाइल ग्रुप यायला लागलाय. म्हणजे ग्लुकोज पेंटासिडेट तयार व्हायला, 5 OH ग्रुप इथं आहेत म्हणून ऍसिटाइलिन इथं प्रूव्ह होते. रिएक्शन विथ द फेनिल हायड्रोजाइन, आता फेनिल हायड्रोजाइन काय, ती 3 PHNH NH2 हायड्रोजन काय असते, NH2 असते, त्याला pH लावायचं फक्त. तर त्यांनी काय व्हायला लागलंय, जर त्याच्यासोबत रिएक्ट केलं तर काय व्हायला लागलंय, ही ग्लुकोसॅझोन तयार व्हायला लागला. म्हणजे ही ग्रुप इथला वरला ऍड व्हायला लागला, इथे खाली एक ग्रुप ऍड व्हायला लागलाय. म्हणजे असे ग्रुप ऍड केल्यामुळे इथं काय करते, ग्लुकोजच्या आपल्याला प्रॉपर्टी दिसून यायला लागल्या. टाउटोमेरिझम वापरलं जातं या ग्लुकॅझॉनच्या प्रोसेस मध्ये, ओसेझोन बी फॉर्म केला जाते. आता कॉन्फिगरेशन ऑफ द मोनोसॅकराइडचं कॉन्फिगरेशन कसं असते, लोअर ॲसिमेट्रिक कार्बन इज द ॲटम, lower asymmetric carbon is that at carbon atom मध्ये बघा, plus glucose is the OH group is the lowest asymmetric carbon on the right hand side. राईट हँड साइडला OH असला तर त्याला काय म्हणतात, प्लस म्हणतात.
विच इज कम्पॅरेबल टू द ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइडला कंपॅरिझन केल्यानंतर ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर हे आहे ज्यामध्ये की 1 2 3 कार्बन आहेत आणि OH ग्रुपला राईट साईडला म्हणून प्लस आहे. तर हिथं बी बघा OH ग्रुप ही पहिल्या नंबरचा इथलं झाल्यानंतर दुसऱ्या कार्बनचा OH ग्रुप इथं आहे म्हणून काय लागलं इथं प्लस ग्रुप यायला लागला म्हणजे उजवीकडे असणारे प्लस असते. तर cyclic structure of the glucose बघा आता 6 member ring which is the OH is at the C5 in the ring formation. C5 चा OH काय होते रिंग फॉर्मेशन घेऊन होते महत्वाचे. त्यानंतर काय absence of the CHO group. CHO ग्रुप आपल्याला माहिती CHO ग्रुप तर ग्लुकोज मध्ये प्रेझेन्स आहे म्हणून पण काय करते एक्झिस्टन्स ऑफ द ग्लुकोज इन टू फॉर्म्स शो द एक्झिस्ट इन द इक्विलिब्रियम मध्ये एक्झिस्ट करते. आपल्याला माहिती CHO ग्रुप त्यात प्रेझेंट आहे पण काय करताय टू सायक्लिक हेमी ऍसिटल फॉर्म द ग्लुकोज डिफर इन ओनली कॉन्फिगरेशन मध्ये डिफरन्स जातात. हायड्रॉक्सिल ग्रुप C1 च्या C1 म्हणजे कार्बन नंबर 1 च्या कॉन्फिगरेशन मध्ये फक्त डिफरन्स असते त्यांना काय म्हणतात एनोमेरिक कार्बन म्हणतात. आणि अल्डिहाइड कार्बन इज बिफोर सायक्लायझेशन. अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म म्हणतात त्यांना काय म्हणतात एनोमर म्हणतात. अल्फा आणि बीटा फॉर्म मध्ये डिफरन्शिएट होते त्यांना काय म्हणतात एनोमर म्हणतात. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज पायरानो स्ट्रक्चर असते ह्याचा आता अल्फा आणि बीटा एनालॉग विथ द पायरॉन 1 ऑक्सिजन ॲटम अँड 5 कार्बन ॲटम इन द रिंग असते. आता ही 6 मेंबर रिंग झालेली असते. हवार स्ट्रक्चर काय असते बघा आता पायऱ्यांचं स्ट्रक्चर आहे 6 मेंबर रिंग आहे 1 ऑक्सिजन आणि 5 कार्बन. तर अल्फा डी ग्लुकोज दाखवलाय अल्फा पायरोनेज रिंग दाखवली. अल्फा काय म्हणा कारण की OH ग्रुप खाली जर असला तर ध्यानात ठेवायचे जर सिंपल स्ट्रक्चर असेल ग्लुकोजचं स्ट्रेट लाईन मध्ये हायड्रोकार्बन टाईप सर काय करायचं उजवीकडे असलं तर प्लस दाखवायचं आणि जर त्याच्यात नंतर जर हॅवर स्ट्रक्चर आलं उजवीकडे असलं तर प्लस दाखवायचं त्याला आणि डावीकडे असलं तर त्याला काय करायचं मायनस दाखवायचं. जर हॅवर स्ट्रक्चर आलं हॅवर स्ट्रक्चर म्हणजे सायक्लिक फॉर्म मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन तर काय करायचं खाली जर ग्रुप असला पहिल्या नंबरचा ग्रुप जर खाली असला तर काय करायचं त्याला अल्फा म्हणून द्यायचं. आणि जर बीटा कधी द्यायचं जर OH ग्रुप हा काय करा वरच्या साईडला असेल कार्बन नंबर 1 च्या त्याला काय करायचं बीटा फॉर्म द्यायचं. फ्रुक्टोज आता फ्रुक्टोज इज द केटो शुगर आहे. आता जे आपल्याला माहिती ग्लुकोज असते ग्लुकोज मध्ये काय असते अल्डिहाइड ग्रुप असते आणि फ्रुक्टोज मध्ये काय असते केटो ग्रुप असते. तर फ्रुक्टोज ही केटो शुगर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे सेम ॲज द ग्लुकोज 6,6,H12O6. केटोनिक फंक्शनल ग्रुप इज द ॲट द कार्बन नंबर 2 वर असते तिथे कार्बन नंबर 1 वर होता. डी सेरीज इज द लिओरोटरी कंपाऊंड जी नेचर मध्ये फॉर्म होते ती कॉमनली काय असते लिओरोटरी. डी मायनस फ्रुक्टोज असते. 5 मेंबर रिंग असते फ्युरानोजची इथं. तर बघा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर ही आहे ज्याने काय करायचं OH ग्रुप लेफ्ट साईडला दाखवलं इथं लेफ्ट साईडला ग्रुप आहे बाकीचे सगळे काय करायचे उजव्या साईडला ग्रुप आहे ती OH ग्रुप. त्यानंतर अल्फा कशावरून ठरवायचा आता लेफ्ट साईडला ग्रुप आहे म्हणून ह्याला काय करायचं अल्फा बीटा हे आपण बघा. तर 2 एनोमर फॉर्म फ्रुक्टोजचे पण हॉवर्ड स्ट्रक्चर नुसार OH ग्रुप जर वरी असला तर काय करायचं त्याला बीटा फ्युरानोस रिंग द्यायचं आणि जर खाली असला तर काय करायचं बी अल्फा द्यायचं. म्हणजे ही एक काय झालंय नोटेशन झालं की वर असलं तर काय आणि खाली असलं तर काय तिथं. त्यानंतर काय आहे कंपॅरिझन ऑफ द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं काय करायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे दोघांचा पण नेचर बघा नेचर काय आहे अल्डिहाइड ह्याचं कीटोनिक ग्रुप आहे. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट बघितलं तर 146 102 म्हणजे फ्रुक्टोजचा कमी. ऑप्टिकल नेचर बघा डेस्टोरोटेटरी आणि लिओरोटेटरी फ्रुक्टोज. टोलेन्स रिएजंट टेस्ट कोण देते सिल्वर मिरर टेस्ट देते EB सिल्वर मिरर टेस्ट देते. जनरली कीटोन देत नाहीत पण अल्फा हायड्रॉक्सी कीटोन देतात त्यामुळे फ्रुक्टोज देते. फेलिंग सोल्युशन काय करते रेड पिपडी देते इथे पण रेड पिपडी देते. मोलिश टेस्ट देते ही व्हायलेट कलर देते व्हायलेट कलर देते. फेनिल हायड्रोजन सोबत रिएक्ट करते ऑक्सिजन फॉर्म करते ही पण ऑक्सिजन फॉर्म करते. ऑक्सिडेशन वाय द कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सॅक्रिक ऍसिड देते म्हणजे 2 कार्बन आणि जर एक जर कार्बोक्सिलिक ऍसिड असला तर त्याला ग्लुकोनिक ऍसिड. मिक्सचर ऑफ द ग्लायकोलिक ऍसिड टार्टिक ऍसिड आणि ट्रायहायड्रॉक्सी ग्लुटामिक ऍसिड ही 3 मिक्सचर देते तिथं. डायसॅकराइड बघा आता 2 मोनोसॅकराइड आर जॉईन टुगेदर लॉस ऑफ वॉटर करते त्यांनी काय होते त्यांच्यामध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर्म होते. सुक्रोज बघा आता सुक्रोज एक महत्वाचं प्रोडक्ट आहे त्यामध्ये बघा सुक्रोज काय केला जाते इक्विमोलर मिक्सचर ऑफ द डी ग्लुकोज D+ ग्लुकोज आणि D- ग्लुकोजचे इक्विमोलर मिक्सचरला काय म्हणतात सुक्रोज म्हणतात. आता
सुक्रोजचा बघा आपण हायड्रोलायसिस केलं, ग्लुकोजच्या प्रिपरेशन बघितलेलं H2SO4 आणि HClच्या aqueous सोल्युशन मध्ये, तर ग्लुकोज प्लस डी ग्लुकोज आणि मायनस फ्रुक्टोज द्यायला लागलाय. ही दोन रिॲक्टिव्ह ही विचारलं जाते प्लस देते का मायनस देते, तर मग लिव्हर रोटेटिव्ह म्हणजे मायनस असते. तर जनरली काय करते फ्रुक्टोज काय करते निगेटिव्ह म्हणजे लिव्हर रोटेटिव्ह देते आणि ग्लुकोज काय करते पॉझिटिव्ह देते जी की रोटेटरी असते. ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन कुठं असते C1 ऑफ अल्फा ग्लुकोजचा C1 आणि C2 ऑफ द बीटा फ्रुक्टोजचा C2 ह्याच्यामध्ये काय करते ग्लायकोसाइडिक लिंकेज असतं. रिड्युसिंग ग्रुप कोणते जातात ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व इन द ग्लायकोसाइडिक फॉर्मेशन मध्ये नॉन रिड्युसिंग ग्रुप असते. आता नॉन रिड्युसिंग शुगर आहे कारण की ह्यांच्यामध्ये काय होते ग्लायकोसाइडिक बॉन्ड ही काय करते त्या जी फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय करते स्टॉप करते आणि तिथं फंक्शनल ग्रुप फ्री राहत नाही म्हणून त्यामुळे काय होते ती नॉन रिड्युसिंग शुगर ठरते. तर अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं बीटा डी फ्रुक्टोज आहे. अल्फा ग्लुकोज वापरला जाते जनरली आणि बीटा काय केलं जातं फ्रुक्टोज वापरला जाते. आता फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं इथे स्ट्रक्चर दिलं अल्फा आणि बीटा. तर काय करते समजा ह्या जातात हे अल्फा आहे म्हणून ह्याचा काय खाली OH ग्रुप असणार हे इथं जाणार आणि बीटा आहे म्हणून काय असणार ह्याचा वरी ग्रुप असणार. तर ह्यामधनं काय करते ही वॉटर निघून जाते आणि ह्यामध्ये काय होते ग्लायकोसिडिक लिंकेज. पण काय व्हायला लागलं जर आपल्याला माहिती ही OH ग्रुप आहे. आता ही O आहे इथला इथं जर OH मध्ये आता समजा इथलं काहीच नसतं पुढे सांगतो मी तुम्हाला ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणजे काय मुळे असते आणि नॉन रिड्युसिंग काय मुळे आणि रिड्युसिंग काय मुळे असू शकते. त्यानंतर हायड्रोलायसिस ऑफ द सुक्रोज बिइंग द चेंज इनटू साइन ऑफ रोटेशन चेक होते DH2 प्लस टू द निगेटिव्ह मध्ये चेंज होते म्हणून ह्याला काय म्हणतात इन्व्हर्ट शुगर म्हणतात. तसंच आता माल्टोज शुगर ही असते आता 2 अल्फा डी ग्लुकोज पासून बनलेली असते. कार्बन 1 ऑफ द ग्लुकोज 1 अँड द कार्बन 4 ऑफ द अनदर ग्लुकोज 2 इन इट फ्री अल्डिहाइड ग्रुप असते म्हणून C1 प्रोड्यूस्ड ॲट द C1 ऑफ द सेकंड ग्लुकोजच्या C1 ला फ्री अल्डिहाइड ग्रुप असते म्हणून सोल्युशन काय असते रिड्युसिंग प्रॉपर्टी शो करते रिड्युसिंग शुगर म्हटलं जाते ह्याला. तर बघा आता ही पहिल्या कार्बनचा OH आता इथं आणि ही चौथ्या कार्बनचा OH ने काय करते वॉटर कंडेन्सेशन वॉटर निघून जाते. रिड्युसिंग शुगर काय मुळे आता बघा ही जी O असते त्याच्यानंतरचा ही जी कार्बन आहे त्याच्यावर जर OH ग्रुप असला कुठं बी असेल अल्फाला असं अगर बीटाला OH ग्रुप असला तर रिड्युसिंग शुगर असते. म्हणजे अल्फा डी ग्लुकोजवर आणि अल्फा डी ग्लुकोजचं मिक्सचर माल्टोज शुगरचं काय असते तर रिड्युसिंग शुगर म्हणून काम करते. पण सुक्रोज जी असते ती काय असते नॉन रिड्युसिंग शुगर असते. आता त्यानंतर जी असते ती लॅक्टोज काय मिल्क शुगर म्हणून ओळखले जाते फाउंड इन मिल्क. आता याच्यामध्ये काय बीटा डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. आता C1 गॅलॅक्टोज आणि C4 ऑफ द ग्लुकोज इथं ही केले जातात आणि C4 जिथं जिथं येईल तिथं काय येणार रिड्युसिंग शुगर येणार कारण बघा जास्त करून आता रिड्युसिंग शुगर आहे. आता लॅक्टोज पण इथं मी काय सांगितलेलं की OHच्या जर इथं साईडला पहिल्या कार्बनला जर OH ग्रुप असला दोन्ही पैकी एक बी तर काय असणार की रिड्युसिंग शुगर आहे म्हणून ही पण काय रिड्युसिंग शुगर आहे. आता फक्त बीटा डी ग्लुकोज इथं वापरला जाते नाहीतर पहिल्यांदा सुक्रोज मध्ये काय होतं अल्फा डी ग्लुकोज होतं तिथं काय बीटा डी ग्लुकोज आणि बीटा डी गॅलॅक्टोजच आहे इथं. तिथं ह्याच्यामध्ये काय होतं माल्टोज मध्ये काय होतं माल्टोज मध्ये पण अल्फा डी ग्लुकोज होतं आणि सुक्रोज मध्ये काय होतं अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज होतं. पॉलिसॅकराइड आता पॉलिसॅकराइड बघा आता फूड स्टोरेज साठी स्ट्रक्चर मटेरियल आहे ही. आता स्टार्च काय आहे बघा स्टार्च इज द स्टोरेज ऑफ द पॉलिसॅकराइड इन द प्लांट मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट डायटरी सोर्स आहे. सेरल मध्ये असते रूट मध्ये असते ट्यूबर मध्ये सम व्हेजिटेबल मध्ये पण असते. पॉलिमर ऑफ द अल्फा ग्लुकोज. आता बघा जास्त करून अल्फा ग्लुकोज वापरला जाते फक्त कोणामध्ये अल्फा ग्लुकोज वापरला जात नाही लॅक्टोज मध्ये फक्त अल्फा ग्लुकोज वापरला जात नाही. पॉलिमर ऑफ द अल्फा ग्लुकोज इथं पण आहे. अमायलोज आणि अमायलोपेक्टिन काय आहे अमायलोज इज द हॉट वॉटर सॉल्युबल आहे. 15 ते 20% ऑफ द स्टार्च असते अमायलोज स्टार्च काय करते 15 ते 20% काय करते अमायलोज फॉर्मेशन करते. त्यामध्ये अमायलो आणि अमायलोपेक्टिन मधलं अमायलोज काय असते हॉट वॉटर मध्ये सॉल्युबल असते. तर काय करते अमायलोज इज द लॉंग अनब्रांच्ड चेन आहे. अनब्रांच हे ध्यानात ठेवायचे 200 ते 1000 अल्फा डी ग्लुकोज पासून बनलेला असते. हेल्ड काय केलं असते
C1H4 ग्लायकोसिडिक लिंकेज असते. अमायलोपेक्टिन आता बघा इनसॉल्युबल इन हॉट वॉटर, सॉल्युबल होतं. ही 80 ते 85% स्टार्च फॉर्म करते. ब्रांच चेन पॉलिमर असते. अल्फा डी ग्लुकोज युनिट असते याच्यामध्ये. C1 आणि C4 ग्लायकोसिडिक लिंकेज असते ती कशासाठी, वेअर द ब्रांचिंग ही लिनियर चेन फॉर्म करण्यासाठी C1 C4 असते आणि ब्रांचिंग फॉर्म करण्यासाठी काय करते C1 C6 ग्लायकोसिडिक लिंकेज काय करते फॉर्म करते. अमायलोजची काय असते 1 आणि 4 मध्ये काय असते ग्लुकोजच्या अल्फा ग्लुकोजचं काय असते लिंकेज असते त्याला म्हणतात अल्फा लिंक. अल्फा लिंक बघा आता अमायलोजची स्ट्रेट चेन असते आणि अमायलोपेक्टिन मध्ये काय असते दोन लिंक असतात. एक असते 1,6 लिंक. 1,6 लिंक काय असते ही जी लिंक जी आहे ती लिंक कायसाठी वापरली जाते ब्रांचिंग साठी आणि 1,4 जी लिंक आहे ती कायसाठी वापरली जाते स्ट्रेट चेन फॉर्म करण्यासाठी. अशा दोन लिंक काय मध्ये असतात अमायलोपेक्टिन मध्ये असे दोन लिंक असतात. त्यानंतर आहे सेल्युलोज. आता कार्बोहायड्रेट कोणत्या पुढला सेल्युलोज एक्सक्लुझिव्ह इन प्लांट मध्ये फाउंड होते. मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक सबस्टेट इन प्लांट असते. ही सेल वॉल मध्ये प्लांट सेलच्या फाउंड होत असते. स्ट्रेट चेन कंपाऊंड पॉलिसेक्राइड असते. बीटा डी ग्लुकोज इथं आणि फक्त लॅक्टोज मध्येच काय असते बीटा डी ग्लुकोज असते. ह्याच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज असते C1 ऑफ द 1 ग्लुकोज आणि C4 ऑफ द नेक्स्ट ग्लुकोज मध्ये ह्याच्यामध्ये लिंकेज असते. आता ग्लुकोज ऑफ द अल्फा ग्लुकोज असते. एक्सेप्ट कुठं असते लॅक्टोज मध्ये आणि सेल्युलोज मध्ये फक्त काय असते बीटा ग्लुकोज असते. बीटा लिंक्स आणि स्ट्रेट चेन मॉलिक्युल असते. ग्लायकोजन एक आता पुढला कार्बोहायड्रेट स्टोअर फूड इन एनिमल बॉडी ऑफ द इज नोन एज द ग्लायकोजन. एनिमल स्टार्च असते याला म्हटलं जाते सिमिलर टू अमायलोपेक्टिन असते म्हणून एनिमल स्टार्च म्हटलं असते. मोस्ट हायली ब्रांचड असते ही. लिव्हर मध्ये मसल आणि ब्रेन मध्ये ग्लुकोज एन्झाइम ब्रेक डाऊन ऑफ द ग्लुकोज ग्लायकोजन टू ग्लुकोज करणे. ग्लायकोजन इज फाउंड इन ईस्ट आणि फंगाई मध्ये फाउंड केला जाते. त्यानंतर जी प्रोटीन आहे आता प्रोटीन मध्ये काय प्रोटिओज असतं. मीन ऑफ द प्रायमरी इम्पॉर्टन्स ऑफ द ऑल प्रोटीन इज द पॉलिमर ऑफ द अल्फा अमायनो ऍसिड असते. अल्फा अमायनो ऍसिड मध्ये अमायनो ग्रुप आणि कार्बोक्सिल ग्रुप COOH असते. अल्फा बीटा गॅमा डेल्टा असे काय त्याचे अनेक प्रकार असतात. अल्फा अमायनो ऍसिड आर ऑब्टेन बाय द हायड्रोलायसिस ऑफ द प्रोटीनचे अल्फा अमायनो ऍसिड ऑब्टेन होत असते. अल्फा अमायनो ऍसिड बघा आता NH2COOH ग्रुप ह्यांच्यामध्ये COOH ग्रुप ह्यांच्यामध्ये असते. हायड्रोजन असते आणि जी ग्रुप वेगळा असते. जी ग्रुप नुसार त्याचे काय करते प्रकार पडले जातात. आता ग्लायसिन मध्ये काय असते जी ग्रुप हायड्रोजन असते. एलनाइन मध्ये CH3 असते. व्हॅलिन मध्ये काय असते जे असते CH3 2 टाइम्स CH असते. ल्युसिन मध्ये हे असते. आता काही ध्यानात ठेवायचे असते फक्त आता लायसिन मध्ये आता ग्लुटामिक ऍसिड मध्ये ऍसिड आहे म्हणून काय असते ऍसिडिक ग्रुप असते COOH. अस्पार्टिक ऍसिड मध्ये काय असते ऍसिडिकच ग्रुप असते. म्हणजे थिओरेनाइन मध्ये आता बघा सेरिन मध्ये काय असते OH ग्रुप असते. सिस्टीन मध्ये सल्फर असते. सिस्टीन मध्ये आणि मिथेन मध्ये सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड असते. फेनिलॅलानाइन मध्ये काय असते एरोमॅटिक असते. C6H5 असते. पीएच ग्रुप असते. टायरोसिन मध्ये बी काय असते OH C6H4 असते. टायरोसिन मध्ये एरोमॅटिक आहे. ट्रिप्टोफॅन बी काय एरोमॅटिक आहे. ही त्याचं स्ट्रक्चर आहे. हिस्टिडीन बी काय असते एरोमॅटिक टाइप असते. त्यानंतर आपण बघू आता जे स्टार केलेले आहे ते इसेन्शियल अमायनो स्टार केलेले असतात. त्यामध्ये आपण स्टार केलेले इसेन्शियल अमायनो बघू. त्यामध्ये काय आहे पहिला आहे व्हॅलिन, दुसरा आहे ल्युसिन, तिसरा आहे आयसोल्युसिन, चौथा आहे अर्जिनाइन. लायसिन जे असते ती बेसिक असते. 2020 च्या नीटला विचारलंय. ग्लुटामिक ऍसिड ऍसिडिक असते. एस्पार्टिक ऍसिड बेसिक असते. पण ही काय असते इम्पॉर्टंट किंवा जे अमायनो ऍसिड आपल्याला पाहिजे असते 3 असते. तर त्यानंतर थेरोनिन ही एक अमायनो ऍसिड असते. पुन्हा मिथेनिन, फेनिलॅलानाइन आणि ट्रिप्टोफॅन, हिस्टिडीन ही सगळे काय असते तर इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात. इसेन्शियल अमायनो ऍसिड असते तर LLTT हम HAM LLTT हम VIP. त्यानुसार काही याची ट्रिक आहे. यानुसार इथले वरले बघून काय करा प्रत्येकाचं इसेन्शियलिटी डिफाइन केलेली आहे. ही सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड मध्ये रेंज मध्ये केले जातात. त्यानंतर जे आहे क्लासिफिकेशन ऑफ द अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड 3 टाइप मध्ये क्लासिफाय ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. सिंथेसाइज इन बॉडी मध्ये सिंथेसाइज केले जाते ते नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. कॅन नॉट सिंथेसाइज असते ती इसेन्शियल अमायनो ऍसिड असतात. कलरलेस असते, क्रिस्टलाइन सॉलिड असते, वॉल्यूम सॉल्युबल आणि हायमेटिक सॉलिड
हाय मेल्टिंग सॉलिड असते ती. ज्विटर आयन मध्ये त्यांचं म्हणजे एकाच आयनवर प्लस आणि मायनस आणि प्लस एकाच आयन एकाच कंपाऊंड मध्ये फॉर्म आहे म्हणजे ज्विटर आयन. कार्बोक्सिल ग्रुप लूज द प्रोटॉन आणि अमायनो ग्रुप काय करते ऍक्सेप्ट करते प्रोटॉनला आणि ह्याच्यानंतर डायपोलर आयन जनरेट होते त्यामध्ये ज्विटर आयन. न्यूट्रल बट द कंटेन बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. न्यूट्रल असतं त्यांना ठेवायचं. अमायनो ऍसिड आर एम्फोटेरिक बिहेवियर they react with the both acid and base मध्ये ते react करू शकतात. except glycine all naturally occurring amino acid are the optically active. फक्त काय असते ग्लायसिन काय असते ऑप्टिकली इनएक्टिव्ह असते त्यामध्ये हायड्रोजन जी ग्रुपच्या जागेवर काय असते हायड्रोजन असते. असिमेट्रिक मोस्ट नॅचरली ऑकरिंग अमायनो ऍसिड एल कॉन्फिगरेशन असते ती एल अमायनो ऍसिड असते रिप्रेझेंटेड बाय द NH2 ग्रुप. एल काय म्हणून डिफाइन केले असते एल जे असते ती काय म्हणून काय डिफाइन केले असते NH2 ग्रुप त्याच्या लेफ्ट साइडला असते म्हणून. स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन मध्ये बघा प्रोटीन असते अल्फा अमायनो ऍसिड असते पेप्टाइड बॉन्ड त्यांच्यामध्ये असते पेप्टाइड लिंकेज फॉर्म केली जाते बिटवीन द COOH ग्रुप आणि NH2 ग्रुप मध्ये काय केलं असते पेप्टाइड बॉन्ड झाले असते जे की CONH2 हे पेप्टाइड लिंकेज असते. त्यानंतर काय इलिमिनेशन ऑफ द वॉटर केलं जाते आणि त्यानंतर पेप्टाइड बॉन्ड CONH2 फॉर्म केला जाते. प्रोटीनचे दोन प्रकार असतात फायब्रस प्रोटीन आणि ग्लोब्युलर प्रोटीन. फायब्रस प्रोटीन मध्ये पॉलीपेप्टाइड चेन रन पॅरलल रन करते हेल्ड टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्डने त्याला काय केलं जाते टुगेदर हेल्ड केलं जाते. फायबर लाईक स्ट्रक्चर असते याच्यामध्ये फॉर्म केलेला. इनसॉल्युबल इन वॉटर मध्ये इनसॉल्युबल असते जसे की कॅराटिन प्रेझेंट इन द हेअर वूल आणि सिल्क मायोसिन प्रेझेंट इन द मसल. हे काय आहे तर फायब्रस प्रोटीन आहे. ग्लोब्युलर प्रोटीन कोण असते तर मग पॉलीपेप्टाइड कोइल अँड अराउंड द क्यू द स्पेरिकल शेप देते त्याला काय म्हणतात ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतात. युजली सॉल्युबल इन वॉटर असते ती इनसॉल्युबल होतो वॉटर मध्ये. इन्सुलिन अल्ब्युमिन ही कॉमन एक्झाम्पल ऑफ द ग्लोब्युलर प्रोटीनचे असतात. तर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी आणि क्वाटर्नरी काय स्ट्रक्चर असतात आणि शेप असतात काय असतात प्रोटीनचे. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये बघा आता वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन असते. एनी चेंज इन द प्रायमरी स्ट्रक्चर काय करते 6 वेव्स ऑफ द अमायनो ऍसिड्स क्रिएट अ डिफरंट प्रोटीन म्हणजे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी साठी महत्त्वाचं असते. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन नाही तसं नाही म्हणजे ह्याच्यामध्ये जर प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये जर चेंज झालं तर काय होते सगळं अमायनो ऍसिड चेंज होते किंवा प्रोटीनचे स्ट्रक्चर चेंज होते. स्ट्रक्चर ऑफ द सेकंडरी प्रोटीन आता एक्झिस्ट इन द टू डिफरंट फॉर्म मध्ये अल्फा हेलिक आणि बीटा प्लेटेड शीट मध्ये यांचं स्ट्रक्चर असते. रिगार्डिंग फ्लोटिंग अँड द ब्लॅक फोल्डिंग ऑफ द बॅकबोन नुसार हे जे स्ट्रक्चर असते. आता अल्फा हेलिक्स काय असते मोस्ट कॉमन असते. ट्विस्टिंग इनटू राईट हँड स्क्रू मध्ये काय करायला जाते ट्विस्ट केला जाते जसं की DNA ट्विस्ट केला जाते राईट हँडेड फॅशन मध्ये. बीटा स्ट्रक्चर ऑफ द ऑल पेप्टाइड आर द मॅक्झिमम एक्सटेन्शन असते आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असते त्यांच्यामध्ये. टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन ओव्हरऑल फोल्डिंग असते यांच्यामध्ये. फर्दर फोल्डिंग इन द सेकंडरी स्ट्रक्चर केली जाते. ग्लोब्युलर प्रोटीन असते जे की स्टॅबिलाइज इन द सेकंडरी टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. हायड्रोजन बॉन्ड डायसल्फाइड लिंकेज असते यांच्यामध्ये वंडरवॉल फोर्सेस. त्यानंतर काय असते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट असते. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन बघा आता त्यामध्ये 2 or more molecule of the peptide are the chain refers to the sub unit म्हणून यांच्याकडे रेफरन्स केला जाते. तर प्रायमरी स्ट्रक्चर ही पहिल्या नंबर दाखवली आहे, ही सेकंडरी स्ट्रक्चर आहे, ही टर्शियरी स्ट्रक्चर आहे आणि लास्ट दाखवली ती क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचा. डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन हे प्रकार असते. चेंज इन द टेम्परेचर केमिकल चेंज किंवा चेंज इन द pH आणि हायड्रोजन बॉन्ड आर डिस्टर्ब केले जाते. ग्लोबल ऑफ द अनफोल्ड and the helix get uncoiled करते आणि प्रोटीन लूजेस द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी लूज करते याला डिनॅचुरेशन ऑफ द प्रोटीन म्हणते. कोएगुलेशन ऑफ द एग व्हाईट बॉइलिंग केल्यानंतर कॉमन एक्झाम्पल ऑफ द डिनॅचुरेशन. अनदर काय कर्डिंग ऑफ द मिल्क कर्ड होणं मिल्कचं ही एक कॉज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया प्रेझेंट इन द मिल्क ही एक आहे डिनॅचुरेशन ऑफ द प्रोटीन. डिनॅचुरेशन इन द सेकंडरी अँड टर्शियरी मध्ये स्ट्रक्चर destroyed but the primary structure remained unchanged. प्रायमरी स्ट्रक्चरला हे डिनॅचुरेशनचं काही म्हणजे फरक पडत नाही. न्यूक्लिक ऍसिड बघा हेरिडिटी साठी रिस्पॉन्सिबिलिटी और हेरिडिटी कोड आहे क्रोमोझोम महत्वाचे आहे. डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड DNA मध्ये असते आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड RNA मध्ये असते. यांचं बेसिक युनिट काय असते मोनोमर न्यूक्लियोटाइड असते. केमिकल कंपोजिशन ऑफ द न्यूक्लिक ऍसिड इट इज द बेस्ड ऑन बीटा डी रायबोज वापरला जाते बीटा 2 डिहायड्रॉक्सी रायबोज वापरला जाते. बीटा इथं वापरला जाते हे ध्यानात ठेवायचं कारण की OH ग्रुप वरच्या साईडला आहे.
त्यानंतर ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन इथं वापरले जाते. 4 बेसेस असते. फर्स्ट 3 बेसेस आर सिमिलर इन द DNA बट द फोर्थ इन युरॅसिल ही कायमध्ये असते, RNA मध्ये असते. ॲडेनाईन, ग्वानिन आणि सायटोसिन सगळ्यामध्ये असते. फक्त काय असते, थायमिन ही असते DNA मध्ये आणि युरॅसिल जी असते ती RNA मध्ये असते. ॲडेनिनचं स्ट्रक्चर आपल्याला बायोलॉजीमध्ये बायोमॉलिक्युल मध्ये दिले म्हणून हे महत्त्वाचं स्ट्रक्चर हे विचारलं जाते डायग्राम मधनं. तसं तर वाला स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. फक्त इथे काय केलंय, काही वेगळे स्ट्रक्चर येतं. स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिक ऍसिड बघा आता. वन पोझिशन ऑफ द शुगर इज न्यूक्लियोसाइड असते. वन पोझिशन ऑफ द शुगर इज नोन ॲज द न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड इज द लिंक्ड विथ द फॉस्फरिक ऍसिड. 5 पोझिशनला लिंक करते ऑफ द शुगर. त्याला काय म्हणतात, न्यूक्लियोटाइड मध्ये कंबाईन झाल्यावर. ही न्यूक्लियोसाइड आहे आणि न्यूक्लियोटाइड आहे. न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड आर जॉईन टुगेदर बाय द फॉस्फोडिएस्टर ज्या बॉन्डने जॉईन केले जातात बिटवीन द 5 and 3 कार्बन ऑफ द पेंटोज शुगरच्या. त्यानंतर वॉटसन अँड क्रिक यांनी काय केलं, डबल हेलिक मॉडेल ऑफ द DNA 2 न्यूक्लिक ऍसिड चेननी हेल्ड टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्डनी बिटवीन द बेस पेअर मध्ये हायड्रोजन बॉन्ड. टू स्टँड ऑफ द कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर असतात. हायड्रोजन बॉन्ड आर फॉर्म बिटवीन द स्पेसिफिक पेअर मध्ये फॉर्म केले जातात. काय केलं जातं, ॲडेनिन कोणासोबत करतात, थायमिन सोबत, आणि सायटोसिन ग्वानिन सोबत. ॲडेनिन थायमिन सोबत सिंगल बॉन्ड डबल बॉन्डेड असते. सायटोसिन हा ग्वानिन सोबत ट्रिपल बॉन्ड असते. इथे दाखवले स्ट्रक्चर मध्ये. सायटोसिन मध्ये 3 बॉन्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन मध्ये ॲडेनिन आणि थायमिन मध्ये 2 बॉन्ड आहेत. त्यानंतर 3 टाइप्स ऑफ द RNA असते ना, त्यामध्ये मेसेंजर RNA, mRNA असते, रायबोसोमल RNA काय असते, rRNA, आणि ट्रान्सफर RNA, tRNA असते. डबल एन एक्सट्रॅक्ट ऑफ द DNA दाखवलं इथं. तर त्यानंतर आहे बायोमॉलिक्युल टेस्ट फॉर बायोमेडिकल. लो बॅटरी डेब्युर्न इकाइन स्ट्रेन रिअरेंजमेंट बघा आता. ग्लुकोज कंटेन CHO ग्रुप रिड्युसिंग द फिजिक सोल्युशन. फ्रुक्टोज काय करते, COO ग्रुप असते त्यामध्ये बट स्टील रिड्युसिंग द फेलिंग सोल्युशन काय रिड्यूस करते. फ्रुक्टोज अंडरगो द रिव्हर्सेबल आयोसोमरायझेशन आणि कन्वर्टेड इनटू मिक्सचर ऑफ द ग्लुकोज अँड मॅनोज मध्ये कन्वर्ट होते विच कंटेन द CHO ग्रुप अँड रिड्युसिंग फेलिंग सोल्युशन करते. कन्वर्जन ऑफ द फ्रुक्टोज and fructose of the mixture of the glucose and the mannose under the basic condition is the Lorry-Brun-Eckstein strain rearrangement method. Test for carbohydrate. Molish test असते. All type of the carbohydrate देतात. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोलिश टेस्ट काय करते, मोलिश रिएजंट काय, 1% of the alcoholic solution of the alpha naphthalol is added in the aqueous solution of the carbohydrate followed by the concentrated HSO test tube मध्ये. White ring formed at the junction of the two liquid ह्याला काय म्हणतात, मोलिश टेस्ट म्हणतात. द टेस्ट फॉर द प्रोटीन्स. ब्युरे टेस्ट केली जाते. ट्रीटेड विथ द फ्यू ड्रॉप्स ऑफ द 1% per solution. वायलेट कलरायझेशन येते तिथं. फॉर्मेशन ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय म्हणते, CU2+ आणि विथ द COO आणि NH ग्रुप इज द पेप्टाइड लिंकेज काय करते, कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होते. त्यानंतर काय विटॅमिन आहेत त्याचे युजेस. विटॅमिन ए त्याला रेटिनॉल म्हटलं जाते, आय विटॅमिन पण म्हटलं जाते. नाईट ब्लाइंडनेस, झेराप्थेल्मिया, हेअर हार्टनिंग ऑफ द कॉर्निया अँड द झिरोसिस म्हटलं जाते. विटॅमिन बी काय आता, थायमिन म्हटलं जाते, एन्युरिन पण म्हटलं जाते. बेरीसाठी उपयोगाला असते. डिसीज ऑफ द नर्वस सिस्टम अँड लॉस ऑफ ॲपेटाइट होते. B2A रायबोफ्लेविन, लॅक्टोफ्लेविन पण म्हटलं जाते ह्याला. तर इन्फ्लेमेशन ऑफ द टंग, डार्क रेड टंग होणे, ग्लॉसिटिस, चेलोसिसला काय म्हणतात, क्रॅकिंग ऑफ द फिशरिंग द लिव्स अँड द कॉर्नर ऑफ द माउथ क्रॅक होणे. त्यानंतर B6 आहे ज्याला पायरिडॉक्सिन किंवा ॲड्रेनामाइन म्हणतात. स्पेसिफिक डिटरमॅटिक्स किंवा कॉल्ड ॲज द ॲक्रोडायनिया पेलेग्रा होते आणि श्रीवड स्किन होती. ॲनिमिया, कन्व्होल्युशन हे होते. B12 असते हे महत्वाचे. सायनोकोबा लॅमिनिन असते. इन्फ्लेमेशन ऑफ द स्टमक, माउथ अँड पर्निशियस ॲनिमा होते आणि विटॅमिन B2 सायनोकोबा लॅमिनिन म्हटलं जाते. विटॅमिन C, L ascorbic ऍसिड पण म्हटलं जाते. स्कर्वी, ब्राइटलेसनेस ऑफ द बोन, ब्रिटलनेस ऑफ द बोन, स्वेलिंग, ब्लीडिंग ऑफ द ग्लम्स, लॉस ऑफ द टीथ, लूजनिंग ऑफ द टीथ हे होते स्कर्वीने. विटॅमिन डी असते त्याला अर्गोकल, सिफेरॉल और द अँटी विटॅमिन किंवा सनशाईन विटामिन पण म्हटलं जाते. ती कायसाठी वापरला जाते, रिकेट्स, सॉफ्टनिंग ऑफ द बोन,
and bending of the bone in children and control the calcium and phosphate metabolism कंट्रोल करते. विटॅमिन ई असते टोकोफेरॉल म्हटलं जाते, अल्फा बीटा गॅमा अँटी स्टरलिटी फॅक्टर असते, ती स्टरलिटी लॉस ऑफ द सेक्शुअल पॉवर ऑफ द रिप्रोडक्शन ह्याच्यामुळे होत असते. विटॅमिन ए चे बायोटिन असते, ह्याला आता म्हणते डर्मॅटिस लॉस ऑफ हेअर अँड पॅरालायसिस ह्याच्यामुळे होते. विटॅमिन के असते फायकोक्युनोन अँटी हेअर विटॅमिन असते, त्याला काय म्हणते हेमरेज लेदर टाइम ऑफ द ब्लड क्लॉटिंग. कोएन्झाइम Q10 असते, ती काय असते लो ऑर्डर ऑफ द इम्युनिटी बॉडी अगेन्स्ट द मेनी डिसीज ह्याच्यामध्ये काय करते काम करते. हार्मोन बघा आता अनलाइक द फॅट अँड कार्बोहायड्रेट नॉट स्टोअर इन द बॉडी अँड कंटिन्युअसली प्रोड्यूस केले जातात ही बॉडीमध्ये. त्यामध्ये सेक्स हार्मोन ही सगळे हार्मोन आपण काय करत असतो, फक्त ॲड्रेनालिन पेरॅड्रेनालिन अमाइन डेरिव्हेटिव्ह असते ती ध्यानात ठेवा. ही सगळे आपण बायोलॉजी मध्ये बघत असतो. त्यामध्ये गोल्डन की पार्ट मध्ये बघा मोनोसॅकराइड विच आर डिपेंडेंट कॉन्फिगरेशन ॲट द फर्स्ट चायरल कार्बन, त्याला काय म्हणतात एनोमर म्हणतात. अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज एनोमर आहेत आणि अल्फा डी फ्रुक्टोज आणि बीटा डी फ्रुक्टोज बी काय करतात एनोमर म्हणून ओळखले जातात. मोनोसॅकराइड विच आर कॉन्फिगरेशन ॲट द वन कार्बनला कोणचे बी आता एनी वन कार्बन असलं तर काय करतात त्याला एपिमर म्हणतात आणि वन कार्बन मध्ये काय असलं तर काय करतात कार्बन नंबर बरोबर त्याला एनोमर म्हणतात. पण सगळे एनोमर ही काय असतात एपिमर असतात, पण सगळे एपिमर ही एनोमर नसतात. The mannos differ in configuration of the C2 called as the C2 epimer of the while the glucose आणि galactose C4 मध्ये डिफर करतात म्हणून त्याला काय म्हणते C4 एपिमर म्हणतात. त्यानंतर all monosaccharide and disaccharide except sugar reducing filling salt. Bendick solution is the Tollens reagent is called as the reducing sugar. ही देतात बेंडिक टेस्ट देतात सोल्युशन आणि टोलेन्स रिएजंट बरोबर रिएक्टिंग करतात. सुक्रोज स्टार्च सेल्युलोज नॉट रिड्युसिंग शुगर नाही, ती रिएजंट नॉन रिड्युसिंग कार्बोहायड्रेट आहे. स्पॉन्टेनियस चेंज इन द स्पेसिफिक रोटेशन ऑफ द टाइम इक्विलिब्रियम इज कॉल्ड एज द म्युटर रोटेशन. Spontaneous change of the specific rotation with the time. Monosaccharide क्या आता ग्लूकोज and fructose and mannose monosaccharide. Disaccharide maltose lactose undergo the mutar rotation in aqueous solution. ग्लुकोज ही ग्रेप शुगर म्हणून ओळखली जाते, डेक्स्ट्रो रोटेटेड असते, डेक्ट्रोज म्हणतात त्याला, आणि फ्रुक्टोज काय असते लिव्हो रोटेटेड असते म्हणतो लिओलोज म्हणतात त्याला. अल्फा अमाइनो ऍसिड आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ द प्रोटीन अँड द कंडेन्सेशन पॉलिमर ऑफ द अल्फा अमाइनो ऍसिड. त्यानंतर अल्फा अमाइनो ऍसिड प्रोटीन हॅव एल कॉन्फिगरेशन ऑर द नॅचरली कार्बोहायड्रेट डिकॉन्फिगरेशन. डी म्हणजे NH2 ग्रुप काय असते उजवीकडे असते आणि एल म्हणजे काय NH2 ग्रुप लेफ्ट साइडला असते. त्यानंतर आहे विटॅमिन D2 इज कॉल्ड ॲज सनशाईन विटॅमिन म्हटलं जाते. डिफिशियन्सी ऑफ द प्रोटीन कॉज ॲज द क्वॉशिवर्कर. आणि थायमिन विटॅमिन B1 असते. थायमिन प्रायमरी पिरॅमिडिन बेस इज ऑकर इन द DNA. कॉम्पिटिशन विंडो बघा आता कॉम्पिटिशन विंडो मध्ये बोथ स्टार्च अँड सेल्युलोज कंडेन्सेशन पॉलिमर आहेत ग्लुकोजचे. स्टार्च इज पॉलिमर ऑफ द अल्फा ग्लुकोज, सेल्युलोज पॉलिमर ऑफ द बीटा ग्लुकोज. COO- group is act as a base and NH3 group act as a acid. Biological activity of the protein is the secondary and tertiary structure म्हणून असते. त्यानंतर हिमोग्लोबिन इज द ग्लोब्युलर प्रोटीन रेड कलर हिमोग्लोबिन. आयर्न फायटोफायरिन कॉम्प्लेक्स आहे ही म्हटले त्याला. वॉटर सॉल्युबल विटॅमिन असते B आणि C. कसं ध्यानात ठेवायचं WBC वॉटर सॉल्युबल B आणि C. वॉटर इनसॉल्युबल ADEK ध्यानात ठेवायचं. आणि विटॅमिन अँटीऑक्सिडंट असते CDE हे विटॅमिन अँटीऑक्सिडंट असतात. कॅलोरीफिक व्हॅल्यू मध्ये फॅट, त्यानंतर आधी फॅट बर्न होते ते सगळ्यात मोठी कॅलोरीफिक व्हॅल्यू असते, त्यानंतर कार्बोहायड्रेट आणि त्यानंतर प्रोटीन. म्हणजे सगळ्यात बॉडीमध्ये डिफिशियन्सी झाली फूडची तर पहिल्यांदा फॅट ब्रोकन होणार, पुन्हा कार्बोहायड्रेट आणि पुन्हा त्यानंतर सगळ्यात लास्टला जे असतं ती प्रोटीन ब्रेकडाऊन होणार. म्हणजे पहिल्यांदा कार्बोहायड्रेट ब्रेकडाऊन होणार, पुन्हा फॅट ब्रेकडाऊन होणार आणि पुन्हा लास्टला सगळ्यात जास्त प्रोटीन ब्रेकडाऊन होणार. पॉलिमर आर द बेस्ड ऑन द सोर्स. आता पॉलिमर काय असलं नेचर मध्ये सापडवते. स्मॉल युनिटला पॉलिमरचे काय म्हटलं जाते मोनोमर म्हटलं जाते. आता क्लासिफिकेशन ऑफ द पॉलिमर कसं केलं जाते बेस्ड ऑन द सोर्स वर कसं पॉलिमर क्लासिफाय केलं जाते. पहिला आहे नॅचरल पॉलिमर, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक. नॅचरल मध्ये बघा फाउंड इन द प्लांट आणि एनिमल मध्ये बायोपॉलिमर म्हटलं जातं. याला मध्ये प्रोटीन असते ती पॉलिमर ऑफ द अमाइनो ऍसिड.
Polysaccharide, polymer of the monosaccharide. Rubber is the polymer of the isoprene. सिल्क, वूल, स्टार्च, सेल्युलोज, एन्झाईम आणि हिमोग्लोबिन हे सगळे नॅचरल पॉलिमर आहेत. सेमी सिंथेटिक मध्ये नायट्रोसेल्युलोज, सेल्युलोज ॲसिटेट आणि सेल्युलोज जॅन्टेट हे काय सेमी सिंथेटिक पॉलिमर आहेत. सिंथेटिक पॉलिमर मध्ये आर्टिफिशियल पॉलिमर असतात पॉलिव्हिनिल, पॉलिइथिलीन, नायलॉन, पीव्हीसी, बॅकलाइट, डॅक्रॉन. बेस्ड ऑन द स्ट्रक्चर कसं त्यांना हे केलं जातं लिनियर मध्ये बघा आता लॉंग चेन, स्ट्रेट चेन पॉलिमर असते त्यामध्ये पॉलिव्हिनल क्लोराइड असते, हाय डेन्सिटी पॉलिथिन असते. ही काय जाते लिनियर चेन असते. तर हाय डेन्सिटी इथं असते म्हणून काय लिनियर मध्ये काय हाय डेन्सिटी इथं काम असते कारण की लिनियर मध्ये काय होते पॅक्ड हायली पॅक्ड होते म्हणून हाय डेन्सिटी असते त्यांची. ब्रांच बघा आता लो डेन्सिटी पॉलिमर लिनियर चेन हॅव्हिंग सम ब्रांचेस असते आणि क्रॉस लिंक मध्ये काय असते बॉन्ड बिटवीन द व्हेरियस लिनियर चेन आणि बॅकलाइट आणि मेलनामाइन हे जे उदाहरण आहेत. बेस्ड ऑन द मोड ऑफ पॉलिमरायझेशन, ऍडिशन पॉलिमरायझेशन, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणजे त्याला विदाउट एलिमिनेशन ऑफ द एनिथिंग आणि काहीच एलिमिनेशन होत नाही. मोनोहोमोपॉलिमर काय असते सिंगल मोनोमेरिक स्पेसिस असतात ह्याला काय म्हणतात होमोपॉलिमर मध्ये. जसं की इथिलीन मध्ये पॉलिइथिलीन फॉर्म करण्याला फक्त इथिलीन हा सिंगल आहे. व्हिनिल क्लोराइड हा काय करते पॉलिव्हिनिल क्लोराइड करण्यासाठी सिंगल वापरला जाते. त्यासाठी अनेक काय वापरला जात नाही. ॲक्रिल नायट्रेट कायसाठी वापरला जाते पॉलिॲक्रिल नायट्रेट, ऑरलॅन म्हणतात तिला, ॲक्रिलॉन म्हणतात किंवा पॅन म्हणतात त्याला. त्यानंतर टेट्राफ्लोरोइथिल कायसाठी वापरला जाते टेफ्लॉन फॉर्म करण्यासाठी यूज्ड इन द प्रिपेअर ऑफ द नॉनस्टिक अँड कुकवेअर करण्यासाठी याचा वापर केला जाते. कोपॉलिमर मध्ये बघा ऍडिशन पॉलिमर असते टू डिफरंट मोनोमर वापरले जाते तेव्हा जसं की 1,3-ब्युटॅडाइन आणि स्टायरीन जर वापरला स्टायरीन आणि ब्युटॅडाइन वापरला तर काय 1,3-ब्युटॅडाइन स्टायरीन कोपॉलिमर त्याला ब्युनाइस म्हटले. एस फॉर स्टायरीन आणि एस फॉर ब्युनाइस बघा आता. त्यानंतर 1,3-ब्युटॅडाइन असते ॲक्रिलोनायट्राइल त्यासोबत वापरला तर ब्युटॅडाइन ॲक्रिलोनायट्राइल कोपॉलिमर फॉर्म होते जसे की ब्युनाइन मध्ये एन नायट्रोजन हे बी नायट्राइल मध्ये एन आहे आणि ब्युनाइन मध्ये एन आहे. कंडेन्सेशन पॉलिमर स्टेप ग्रोथ पॉलिमर म्हटलं जाते ह्यांना. त्यामध्ये काय होते इलिमिनेशन होते काय असते वॉटर, अल्कोहोल, हायड्रोजन ह्याचं काय होतं इलिमिनेशन, हायड्रोजन क्लोराइड ह्यांच्यासारखे मॉलिक्युलचे इलिमिनेशन होते. पॉलिएमाइड मध्ये बघा आता हेक्झामेथिल कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये पहिला आहे पॉलिएमाइड त्यामध्ये हेक्झामेथिलीन डायअमाइन असतात आणि ॲडिपिक ऍसिड जर ह्याला मिक्स केलं तर काय होते तर यामध्ये नायलॉन 66 काय म्हणून ठेवायचं ह्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि ह्याच्यामध्ये पण 6 कार्बन आहेत ॲडिपिक ऍसिड आणि ह्याच्यामध्ये हेक्झामेथिलीन डायअमाइन म्हणून नायलॉन 66. पॉलिएमाइड मध्ये काय मध्ये NHCO ग्रुप बॉन्ड तयार होते म्हणून पॉलिएमाइड. हेक्झामेथिलीन डायअमाइन आणि सिस बेसिक ऍसिड वापरला तर नायलॉन 10 तयार होते पॉलिएमाइड हे पण. कॅप्रोलॅक्टम ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि त्याला जर H2O च्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलायसिस केलं तर नायलॉन 6 फॉर्म होते. त्यानंतर पॉलिएस्टर आहे दुसरा प्रकार. त्या पॉलिएस्टर मध्ये काय होते इथिलीन ग्लायकॉल जर तेरप्थॅलिक ऍसिड सोबत रिएक्ट केला तर म्हणजे काय असं ध्यानात ठेवायचं दोन साइडला तेरप्थॅलिक सोबत रिएक्ट केला तर तेरिलीन किंवा डॅक्रॉन म्हटले जाते पॉलिएस्टर फॉर्म होते. ईस्टर काय मुळे सी डबल बॉन्ड COO असा बॉन्ड तयार व्हायला लागला त्यामुळे इथिलीन ग्लायकॉल जर आपण थॅलिक ऍसिड सोबत रिएक्ट केला तर ग्लिप्टल आणि किंवा अलाइड रेसिन फॉर्म होते. फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर आता बघा बॅकलाइट इज रिलेटेड टू द रिलेटेड पॉलिमर. आता बॅकलाइट बघा फॉर्मॅल्डिहाइड रेजिन कसा तयार केला जाते आता फिनॉल काय सोबत फॉर्मॅल्डिहाइड सोबत H+ आणि OH- च्या ऍसिडिक किंवा बेसिक कंडिशन मध्ये रिएक्ट करायचा त्यामध्ये काय होते हा प्रोडक्ट तयार होते. ऑर्थो पोझिशनला काय लागते CS2OH कारण की आपल्याला माहिती आहे की OH हा ऑर्थो पोझिशन डायरेक्टिंग ग्रुप आहे त्यामुळे. त्यानंतर पॅरा पोझिशनला बी डायरेक्टिंग ग्रुप आहे म्हणून ती पॅरा पोझिशनला बी कंपाऊंड लागते आणि त्यानंतर काय होते यांच्यामध्ये OH इलिमिनेशन होते दुसऱ्या ह्याचा OH आणि ह्याचा H असा इलिमिनेट होत जाते आणि त्यानंतर लिनियर चेन फॉर्म होते त्याला काय म्हणतात नवे लेग म्हणतात आणि त्यानंतर लिनियर चेन असते आणि ब्रांच चेन खाल्ल्या साईडने पॅरा पोझिशन इलिमिनेशन झालं तर ब्रांचिंग होते त्याला काय म्हणतात बॅकलाइट म्हणतात. त्यानंतर मेलॅमाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर काय असते आता मेलॅमाइन आहे त्यामध्ये 6 नायट्रोजन 1 2 3 4 5 आणि 6 नायट्रोजन असतात आणि मेलॅमाइन मध्ये आणि 3 कार्बन असतात. त्यानंतर ते जर फॉर्मॅल्डिहाइड रिएक्ट केलं तर रेझिन इंटरमिडिएट या प्रकारचा रेझिन इंटरमिडिएट पॉलिमरायझेशन केल्यानंतर मेलॅमिनियन फॉर्मॅल्डिहाइड रेझिन हा तयार होते. आता बेस्ड ऑन द मॉलिक्युलर फोर्सेस ऑन इलास्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग हे काय ह्याचे एक्झाम्पल म्हणजे टाइप पडतात. तर इलास्टोमर काय विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स इलेक्ट्रोमर मध्ये असते ब्युनाइन आणि निओप्रेन ह्याच्यामध्ये फॉर्म ही होते एक्झाम्पल येतात. फायबर आता फायबर जे असते त्यामध्ये थ्रेड
फॉर्मिंग सॉलिड असते, हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असते. नायलॉन 6 आणि पॉलिस्टर यांच्यावर ह्यांना काय म्हणतात, फायबर असते. नायलॉन 6 आणि पॉलिस्टर जे की काय त्यानंतर थर्मोप्लास्टिक जे असते ते आता रिपीटेशन सॉफ्टनिंग ऑन द रिपीटेडली सॉफ्टनिंग ऑन हीट केलं की सॉफ्टनिंग होत आहे आणि हार्ड केलं की काय होते, कूलिंग. हार्ड केलं की काय होते, हार्डनिंग ऑन कूलिंग. कूल केलं की हार्ड व्हायला तयार होते. पॉलिथिन म्हणजे जसं की पिशवी, मेन कापडाची पिशवी असते पॉलिथिनची आपली, त्याला हीट केलं की काय होते, सॉफ्ट होते आणि कूल केलं की काय होते, ते हार्ड व्हायला तयार होते. पॉलिस्टायर आणि पॉलिविनाइल 3 पॉली ह्यात येतं. आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक बघा, त्यामध्ये क्रॉस लिंक्ड असते, ती हेवीली ब्रांच्ड मॉलिक्युल असतात, कॅन नॉट बी रियूज केले जाऊ शकत नाहीत, जसे की बॅक्टेरियालाइट, युरिया, फॉर्मॅल्डिहाइड. फक्त पॉलिस्टर काय करते इथं नाही तर काय सगळे पॉली असणार त्यामध्ये थर्मोप्लास्टिक मध्ये आले. फायबर फक्त ध्यानात ठेवायचे कंडेन्सेशन पॉलिमरचे उदाहरण आहेत नायलॉन 6 आणि पॉलिस्टर, जे की टेरिलिन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स नंतर सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणामध्ये, थर्मोसेटिंग मध्ये, जे की आणि त्यानंतर फायबर मध्ये, त्यानंतर थर्मोप्लास्टिक आणि त्यानंतर इलॅस्टोमर मध्ये काय सगळ्यात कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. प्रिपरेशन बघा आता, लो डेन्सिटी पॉलिथिन प्रिपरेशन करण्यासाठी फ्री रॅडिकल ऍडिशन प्रेझेन्स ऑफ द ऑक्साइड लागते. इनर्ट असते ती, पुअर कंडक्टिव्हिटी असते. त्यानंतर इन्सुलेशन ऑफ द इलेक्ट्रिक वायर, स्क्वीजेस आणि बोटल आणि फ्लेक्सिबल पाईप साठी ह्याचा वापर केला जातो. हाय डेन्सिटी पॉलिथिन काय केला जातं, टिटॅनियम टेट्राकोलाइड TiCl4 आणि ट्रायइथिलीन ॲल्युमिनियम C2H5 3 जिंकलन लॅटा कॅटलिस्ट म्हणून म्हटलं जातं याला. इनर्ट असते, मोर टफ आणि हार्डर असते. मॅन्युफॅक्चरिंग बकेट आणि बॉटल साठी वापरला जाते. नॅचरल रबर बघा आता, लिनियर पॉलिमरायझेशन ऑफ द सिस आयसोप्रीन, त्यालाच काय म्हणते 2-methyl-1,3-butadiene म्हटले. तर सिस 1,4 पॉलिस आयसोप्रीन तयार होते. त्यानंतर आयसोप्रीनला जर आपण आयसो मध्ये आता इथं बघा CH3 ग्रुप आहे. CH3 नेचर मध्ये फाउंड होते हायड्रोकार्बन IC. नेचर मध्ये फाउंड होणारा हायड्रोकार्बन IC म्हणजे IC फॉर आयसोप्रीन मी बघितला. तर ते काय करते, नॅचरल रबर प्रोड्यूस करते. त्यानंतर वल्कनायझेशन ऑफ द बिकम सॉफ्ट ऍट अ हाय टेम्परेचरला सॉफ्ट होते. त्यामुळे काय केलंय, रॉ रबर विथ द सल्फर यूज केला जाते. हिटिंग केला जाते त्या मिक्सरचा. सल्फर फॉर्म क्रॉस लिंक फॉर्म करते, रिएक्टिव्ह साइड आणि डबल बॉन्ड तयार होते. तर सिंथेटिक रबर इज द निओप्रीन. आता नॅचरल मध्ये नेचर मध्ये फाउंड होणार काय आयसोप्रीन आहे, तर सिंथेटिक कोण आहे, निओप्रीन आहे. नॅचरलला एन नाही, नॅचरल मध्ये एन आहे पण एन ला एन ठेवायचं नाही. तर क्लोरोप्रीन असते, त्याला क्लोरोप्रीन. आता हायड्रोकार्बनच्या जागेवर काय क्लोरो आला. त्यानंतर 2-chloro-1,3-butadiene ला जर आपण रिॲक्ट केलं त्यानंतर निओप्रीन तयार होते. बायोडिग्रेडेबल पॉलिमर मध्ये बघा आता, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्यूटरेट PHBU म्हटलं जाते. कोपॉलिमरायझेशन ऑफ द 3-butanoic ऍसिड आणि 3-hydropentanonic ऍसिड. पॅकेजिंग ऑर्थोपेडिक डिव्हाइसेस मध्ये याचा वापर केला जातो. अंडरगो बॅक्टेरियल डिग्रेडेशन होते, यामुळे याचा वापर केला जाते. 3-hydroxybutanic ऍसिड आणि 3-hydroxypentanoic ऍसिड PHBU साठी वापरले जाते. नायलॉन 2 नायलॉन 6 काय कोपॉलिमर ऑफ द ग्लायसिन, जसे की फॉर्म्युला आहे, आणि कॅप्टोइक ऍसिड, जे की 5 आणि 6 कार्बनचा कंपाऊंड आहे. यांनी काय केलं जातं, नायलॉन 2 नायलॉन 6 बनवलं जाते. त्यानंतर मोनोमर आहेत आता, CH2 इथिलीन साठी पॉलिइथिलीन ऍडिशन पॉलिमर आहे. प्रोपायलिन ही काय पॉलिप्रोपायलिन ऍडिशन होमोपॉलिमर आहे. त्यानंतर विनिल क्लोराइड वापरला जाते. पॉलिविनिल क्लोराइड PVC साठी आणि होमोपॉलिमर चेन ग्रोथ पॉलिमर आहे. त्यानंतर स्टायरीन वापरला जाते पॉलिस्टायरीन साठी, स्टायरॉन साठी ऍडिशन होमोपॉलिमर ऑफ द लिनियर चेन. त्यानंतर ॲक्रिनॉल नायट्राइल काय साठी पॉलिॲक्रिनॉल नायट्राइल पॅन किंवा ऑर्लॉन म्हटलं जाते, त्याला ॲक्रोलॉन म्हटलं जाते. ऍडिशन होमोपॉलिमर आहे ही पण. 1,3-butadiene आणि स्टायरीन वापरला जाते. बोनाइस रबर साठी ऍडिशन पॉलिमर. विनिल ऍसिटेट वापरला जाते. पॉलिविनाइल ऍसिटेट PBA ऍडिशन पॉलिमर. टेट्राफ्लोरोइथिन वापरला जाते टेफ्लॉन साठी चेन ग्रोथ पॉलिमर, नॉनस्टिक कुकवेअर साठी. त्यानंतर आयसोप्रीन वापरला जाते. CH3 असणार नॅचरल रबर ऍडिशन होमोपॉलिमर. क्लोरीन असणार क्लोरोपिन वापरला जाते. निओप्रीन आर्टिफिशियल रबर असते ऍडिशन होमोपॉलिमर. इथिलीन ग्लायकॉल आणि टर्फथॅलिक ऍसिड टेरिलिन
डायक्रॉन पॉलिस्टर म्हटलं जाते. कंडेन्सेशन पॉलिमर स्टेप गोट पॉलिमर असते. हेक्सामेथिलीन डायमाइन ॲडिपिक ऍसिड वापरलं जाते. नॉयलॉन 6 पॉलिएमाइडसाठी कोपॉलिमर आणि स्टेप गोट पॉलिमर. फॉर्मल्डिहाइड आणि युरिया वापरला जाते. युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन कोपॉलिमर आणि स्टेप गोट पॉलिमर असते. फॉर्मल्डिहाइड आणि फिनॉल वापरला जाते. बॅक्टेरियासाठी कोपॉलिमर आणि स्टेप गोट पॉलिमर असते, ज्यामध्ये CS3C ही कंपाऊंड वापरला जाते. पॉलिमेथिल मिथायलेक्रेट PMME ॲडिशन पॉलिमर असते. इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ऍसिड वापरला जाते. ग्लिप्टल अल्काइड रेझिन कोपॉलिमर ऑफ द लिनियर स्टेप ग्रोथ थर्मोप्लास्टिक पॉलिमरसाठी. थॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. मेलामाइन फॉर्मल्डिहाइड ही कायसाठी वापरला जाते. मेलामाइन फॉर्मल्डिहाइड रिड्यूस फॉर्म करण्यासाठी. कोपॉलिमर स्टेप ग्रोथ पॉलिमर थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. म्हणजे हे जे सगळ्यात जास्त काय असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे, हाय टेम्परेचरला हे होते. हेक्सामेथिलीन डायमाइन आणि सेसबॅकिक ऍसिड नायलॉन 610 कोपॉलिमर स्टेप ग्रोथ पॉलिमरसाठी. कॅप्रोलॅक्टम नायलॉन 6 होमोपॉलिमर किंवा स्टेप ग्रोथ पॉलिमर लिनियर पॉलिमर हे यासाठी वापरला जाते. केमिस्ट्री आणि एव्हरीडे लाईफ त्यामध्ये काय असते, ड्रग असतात. ड्रग काय आता लोअर मॉलिक्युलर मासेस असतात त्या ड्रगचे. त्यानंतर काय होते, मेडिसिन म्हणून थेरापॅटिक म्हणून डायग्नोस्टिक प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट ऑफ द डिसीजसाठी मेडिसिनचा वापर केला जाते. क्लासेस ऑफ ड्रग काय असतात, अँटीसेप्टिक असतात. आता काय करतात अँटीसेप्टिक, प्रिव्हेंट डिस्ट्रॉय ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा ग्रोथ ही डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीसेप्टिक वापरले जाते. त्यामध्ये डेटॉल, सॅल्वॉन, सेटावेलॉन, ॲक्रिफिलविन, ॲडोविन, मिथिलीन ब्ल्यू, मर्क्युरोक्रोम, फ्युरॅसिन, सोप्रामायसिन. डेटॉल इज अ मिक्सचर ऑफ द क्लोरोक्झिनॉल आणि टर्पेनॉलचे मिक्सचर आहे. डेटॉल ध्यानात ठेवा. बिथेनॉल इज ॲडेड टू सोप टू इम्पॅक्ट द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी इम्पॅक्ट करण्यासाठी बिथेनॉल ॲड केला जाते. आयडोफॉर्म इज द अँटीसेप्टिक फॉर वाउंड असते. बोरिक ॲसिड इज द डायल्यूट ॲक्विस सोल्युशन ऑफ द वीक अँटीसेप्टिक फॉर द आयसाठी असते, डायल्यूट असते फक्त ध्यान ठेवा. डिसइन्फेक्टंट इज द कम्प्लिटली डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वरला. डिसइन्फेक्टंट मध्ये स्टरलायझेशन, फ्लोअर्स, टॉयलेट इंस्ट्रुमेंट अँड द क्लॉथ. अँटीसेप्टिक ॲज वेल ॲज द डिसइन्फेक्टंट हे वापरलं जाऊ शकते. 1% सोल्युशन ऑफ द फिनॉल अँड डिसइन्फेक्टंट असते. 0.2% ऑफ द सोलन ही काय असते, अँटीसेप्टिक असते, जी की आपण लिव्हिंग वर वापरू शकतो. त्यानंतर जी आहे प्रोसेस ती अनाल्जेसिक काय असते, यूज इन द ग्रेट रिलीफ फ्रॉम द पेन. त्यामध्ये नार्कोटिक हॅबिट फॉर्मिंग ड्रग असतात आणि नॉन नार्कोटिक असतात, ती नॉन सेडेटिव्ह असतात. नार्कोटिक इज द अल्कलॉइड असते. ओपीएम प्रोडक्ट असते. क्लॉज प्लेस अनकॉन्शियसनेस हायर डोस मध्ये घेतल्यावर होत असते. मॉर्फिन, कोडेन आणि हेरोईन असतात. नार्कोटिक मध्ये बघायला गेलं तर इफेक्टिव्ह अँटीपायरेटिक ऑल्सो असतात. ॲस्पिरिन, नोव्हल्जिन, आयबुप्रोफेन आणि नॅप्रोझेन ही काय असतात, नॉन नार्कोटिक ड्रग आहेत. अँटीपायरेटिक ड्रग मध्ये बघायला गेलं तर टू ब्रिंग आउट द बॉडी टेम्परेचर डाऊन इट इन द हाय फीवर इज कॉल्ड अँटीपायरेटिक. त्यामध्ये ॲस्पिरिन, ॲनाल्जिन, नोव्हॅग्लिन म्हटलं जातं त्याला. पॅरासिटामॉल, फेनायसिटिन म्हटलं जाते. ॲस्पिरिनचं स्ट्रक्चर ही आहे जी की आपण माहिती आपल्याला फिनॉल चॅप्टरमध्ये बघत असतो आणि किंवा अल्डिहाइड चॅप्टरमध्ये. आणि जी की पॅरासिटामॉल आहे, ॲसिटामॉल काय म्हणून पॅराला ॲसिटामॉल ग्रुप लागला आहे, ॲसिटाल आणि पॅरा ग्रुप आहे आणि OL फॉर OH ला म्हणून पॅरासिटामॉल. अँटी मलेरियल ड्रग कोणते असतात, प्रिव्हेंट ऑर द क्युअर ऑफ मलेरिया. क्विनिन, क्लोरोक्विनिन, पॅराक्विनिन, प्रिमाक्विनिन ही काय अँटी मलेरियल ड्रग. ट्रान्क्युलायझर ऍक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, कामिंग इफेक्ट करते ती. सायकोथेरॅपेटिक ड्रग असतात. सेडेटिव्ह, हायपोहिप्नोटिक आणि मूड इलेव्हेटर असतात, दोन टाईपच्या. सेडेटिव्ह मध्ये रिड्यूस द नर्वस टेन्शन आणि प्रमोट द रिलॅक्सेशन प्रमोट करण्यासाठी ट्रान्क्युलायझर. रिसरफ्राइन, बार्बिचुरिक ऍसिड आणि ल्युमिनल सिकोनल वेनोरल हे काय सेडेटिव्ह आहे. मूड इलेव्हेटर किंवा अँटी डिप्रेसंट कोणते असतात, हायली डिप्रेस्ड पेशंट हू हॅव लॉस्ट कॉन्फिडन्स त्यासाठी वापरले जाते. बेंजार्डियन, एम्फिटामाइन, आयप्रोनाझेट, फेनिलायझिन, क्लोरोडायझोपेप्टाइड टॉक्साइड, मेप्रोबामेटिक आहे, माइल्ड ट्रान्क्युलायझर आहे. त्यानंतर अँटी ॲनेस्थेटिक कोणते असतात, जनरल ऑर द लोकल इनएबिलिटी टू पेन. लोकल इन्सेबिलिटी टू पेन, जनरल ॲज द मेजर सर्जिकल ऑपरेशनसाठी वापरले जातात. ती की गॅसेस फॉर्म असतात, नायट्रोस ऑक्साईड, इथिलीन, क्लोरोप्रोपेन. लिक्विड फॉर्म मध्ये वापरले जाते ती क्लोरोफॉर्म, डायविनिल इथर,
सोडियम पेंटाइथोल. त्यानंतर लोकल अॅनेस्थेटिक वापरले जाते. सेन्सेशन ऑफ द स्मॉल पोर्शन ऑफ द बॉडी. मायनर ऑपरेशन मध्ये त्यांचा वापर केला जातो, जसे की जेली फॉर्म, ऑक्झिलोकेन स्प्रे फॉर्म मध्ये असते. इथिल क्लोराइड इंजेक्शन फॉर्म मध्ये प्रोकेन असते. अँटीबायोटिक असतात की इनिबिट द ग्रोथ ऑफ इवन डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करण्यासाठी. लोअर कॉन्सन्ट्रेशन इनिबिट द ग्रोथ ऑफ द डिस्ट्रॉय ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. इन्व्हर्टिंग मेटाबॉलिक प्रोसेस, त्यांच्या मेटाबॉलिक प्रोसेसवर अफेक्ट करतात. स्पेक्ट्रम ऍक्शन ह्यांच्यावर उपयोगीचे असते. ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये बघा कोणते असतात. किल इन वाईड रेंज ऑफ द ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ऑफ्लॉक्झिन, हेम्पिसिलिन, अमॉक्सिसिलिन, क्लोरोफिनिकॉल. त्यानंतर नॅरो मध्ये कोणते आहेत. मेनली अगेन्स्ट द ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह बरोबर. त्यामध्ये पेनिसिलिन जी महत्वाचं आहे. लिमिटेड स्पेक्ट्रम मध्ये कोणते आहेत. सिंगल ऑर्गॅनिझम डिसीज लिमिटेड स्पेक्ट्रम. डायसिडेराझाइन टॉक्सिक टू द सर्टन स्ट्रेन ऑफ द कॅन्सरच्या. त्यानंतर ऍक्टिव्ह अँटीबायोटिक ऍज सायडल असतात किंवा सायडल म्हणजे काही किल करणाऱ्या किंवा स्टॅटिक असतात की इनिबिट करून ठेवणाऱ्या. बॅक्टेरिया सायडल कोणते. पेनिसिलिन, अमायनोग्लायकोसाइड किंवा ऑफ्लॉक्झिन. बॅक्टेरोस्टॅटिक कोणते असते. थांबवून ठेवणारे. इरिथ्रोमायसिन, टेट्रासायक्लिन, क्लोरोफिनिकॉल. सॅल्वर्सन जी असते ती ॲस्पॅरेटामाइन, प्रोटॉन्सिल आणि सल्फामाइड इज द ऍक्टिव्ह पार्ट असते त्यामधला. पेनिसिलिन इज द इफेक्टिव्ह ड्रग ऑफ द न्यूमोनिया, ब्रोंकायटिस, ॲस्बेस्टिस आणि सोर थ्रोट साठी वापरली जाते. जनरल स्ट्रक्चर त्याचं ही आहे. जर पेनिसिलिन जे असेल तर ही ध्यान ठेवायचं फक्त त्याच्यावर ही ग्रुप प्रेझेंट असते. एम्पिसिलिन आणि अमॉक्झिसिलिन ही द सिंथेटिक पेनिसिलिन आहे. त्यानंतर सिंथेटिक अँटीबायोटिक आहे. द स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसिन आणि टेट्रासायक्लिन ही सिंथेटिक अँटीबायोटिक आहेत. त्यानंतर अँटासिड काय असते तर अल्सर असते स्टमक मध्ये. सोडियम हायपोकार्बोनेट or the mixture of the aluminum magnesium hydroxide if excessive hydrogen carbonate make the stomach alkaline trigger the production of the even more acid. त्यामुळे metal hydroxide are the better alternative of being insoluble. Do not increase the pH above the neutrality. च्या above pH increase करत नाही. Histamine is the stimulate the secretion of the prescription hydrochloric acid in stomach. Cimetidine, Tegmet and prevent the interaction with the histamine with the receptor and the stomach wall. Release lesser amount of the acid आणि ranitidine. other example आहे त्याचे ranitidine, त्याला झॅन्टॅक म्हटले जाते. ही अँटासिड आहे. अँटीहिस्टामाइन मध्ये हिस्टामाइन आर द नेझल कंजक्शन, कॉमन कोल्ड, ॲलर्जिक रिस्पॉन्स साठी महत्वाचं असते. सिंथेटिक ड्रग असतात. ब्रोमोफेनारामाइन, डायमेटाइप मध्ये टर्फेडाइन, त्याला सेल्डिन म्हटलं जाते. अँटीहिस्टामाइन. आर्टिफिशियल स्वीटनर. आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट मध्ये सुक्रोज इज ॲडेड इन द कॅलरिफिक इंटेक मध्ये त्याला घेतलं जाते. ऑर्थोसल्फामाइड याला काय म्हणतात. सॅकरिन म्हणतात. आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट आहे. 5550 टाइम्स स्वीटर दॅन द केन शुगर असते. एक्सक्रीटेड फ्रॉम द बॉडी, युरिन अनचेंज, इनट असते आणि हार्मलेस असते ह्यूमनसाठी. आर्टिफिशियल स्वीटनर आणि स्वीटनेस व्हॅल्यू इन कंपॅरिझन विथ द केन शुगर. आता बघा एस्पार्टेम ही 100% असते. सॅकरिन असते ती 550 टाइम असते. सुक्रोज असते ती 600 असते आणि ॲलिटेम सुक्रोलोज असते ते 600 असते आणि ॲलिटेम जी असते सगळ्यात जास्त स्वीट देणारी 2000 टाइम असते. फूड प्रिझर्वेटिव्ह बघा. फूड प्रिझर्वेटिव्ह प्रिव्हेंट द फॉलेज ऑफ द ड्यू टू द मायक्रोबियल ग्रोथ. मोस्टली कॉमनली यूज प्रिझर्वेटिव्ह म्हणजे टेबल सॉल्ट, शुगर, व्हेजिटेबल ऑइल, सोडियम बेंझोएट. सोडियम बेंझोएट इन लिमिटेड क्वांटिटी मध्ये यूज केला जातो. मेटाबोलाइज इन द बॉडी, मेटाबोलाइज केला जाते. सॉल्ट आर द सॉर्बिक ऍसिड आणि प्रोपॅनिक ऍसिड यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. क्लिन्सिंग एजंट मध्ये सोप वापरली जाते फॅब्रिक किंवा स्किन साठी. सोप इज द सोडियम पोटॅशियम सॉल्ट ऑफ द लॉंग फॅटी ऍसिड, स्टेरिक, ऑलिक आणि पाल्मेटिक ऍसिड पासून वापरले जाते. सोडियम सॉल्ट ऑफ द फॉर्मिंग हीटिंग फॅट, ग्लिसरिक, ग्लिसरॉल ईस्टर फॅटी ऍसिड, ॲक्वियस. सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन याला काय म्हणतात. सॅपोनिफिकेशन म्हणते त्या प्रोसेसला. सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हार्ड वॉटर मध्ये असतात त्यामुळे. इन्सॉल्युबल इन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोप रिस्पेक्टिव्हली. ती
सोप मध्ये ते इन्सॉल्युबल आहे. इन्सॉल्युबल इन सोप सेपरेट इन द स्कम इन वॉटर आणि युजलेस क्लेन्सिंग एजंट करते ती. टॉयलेट सोप वेगळे असतात, ट्रान्सपरंट सोप आणि मेडिएटेड सोप, शेविंग सोप आणि लॉन्ड्री सोप सगळे वेगळे. सिंथेटिक डिटर्जंट मध्ये बघा आता, सिंथेटिक डिटर्जंट क्लेन्सिंग एजंट मध्ये प्रॉपर्टीज ऑफ द सोप बट द ऍक्च्युअली डू नॉट कंटेन एनी सोप. सोप नसते त्यात. कॅन यूज इन द बोथ सोप अँड हार्ड वॉटर from even harder water. Synthetic detergent are mainly classified in three categories: anionic detergent, cationic आणि non cationic. non ionic. anionic मध्ये काय? anionic detergent sodium salt of the sulfonate launch an alcohol hydrocarbon alkyl hydrogen sulfate formed by the long alcohol concentrated sulfuric acid neutralized with the alkali form ionic solution. लॉरिल अल्कोहोल ह्याचं फक्त काय करायचं ध्यान ठेवायचं. लॉरिल हायड्रोजन सल्फेट, सोडियम लॉरिल अनायनिक डिटर्जंट आहे. काय आणण्याचं SO3 वर -4 म्हणून ह्याला अनायनिक ठेवायचं. आता कॅटायनिक डिटर्जंट काय असतात त्याच्यावर सेंट्रिपेटल अमोनियम क्लोराईड, अमोनियम ब्रोमाइड. आता अमोनिया जे आहे, अमोनियावर काय असते पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, ते 4 बॉन्ड आहेत म्हणून, त्याच्यामुळे काय होतं कॅटायनिक आहे. नॉन कॅटायनिक डिटर्जंट आर द नॉन डिटर्जंट डू नॉट कंटेन एनी चार्ज नसते. लिक्विड डिशवॉश मध्ये याचा वापर केला जाते. त्यामध्ये बघा आता कोणता चार्ज नसते, दोन्ही पण ह्याच्यामध्ये चालू शकतात ती. तर ॲस्पिरिन यूज्ड ॲज द प्रिव्हेंट द हार्ट अटॅक इन डिपेंड ऑन द अँटीपायरेटिक अँड एनाल्जेसिक एजंट. बॅर्बिचेक ॲसिड, पेनरल, अमायटल, निंबेटल, ल्युमिनल, सेकनल, hypertonic hypnotonic tranquilizers, while the meprobamate, equinyl, Valium, serotonin non-hypnotonic आहे. Soap is the detergent phospholipid called as the surfactant. Lower surface tension असते and water lower surface tension water. All surfactant consist of the two properties असतात. apolar head group which is water soluble, hydrophilic असते group. non polar hydrocarbon tail असते, oil soluble असते, हायड्रोफिलिक आहे किंवा लायोफिलिक किंवा लिफोफिलिक असते. एस्पिरिन, फेनासिन, पॅरासिटामॉल ऍक्ट ॲज बोथ अँटीसेप्टिक आणि एनाल्जेसिक. यांच्या दोघांचं काम करू शकते ती तीन. नंतर एस्पिरिन इज अ नॉन नार्कोटिक एनाल्जेसिक बट टॉक्सिक टू लिव्हर, अंडरगो हायड्रोलायटिक इन स्टमक, प्रोड्युसिंग सॅलिसिलिक ऍसिड, कॉजिंग ब्लीडिंग, कॉजिंग करते स्टमक मध्ये. Non-narcotic analgesics such as the naproxen, ibuprofen, and diazephanate, sodium, potassium, perphenate to aspirin. Eonod E is the mixture of the norethindrone, progesterone, estradiol, estrogen, most commonly used oral contraceptive. Azated is 3-azoto-3-deoxyhybridine against the AIDS आणि HIV साठी वापरले जाते. सल्फा ड्रग मध्ये if against bacterial infection, ciprofloxacin, norfloxacin, curolin based on the anti-fertility, the antibacterial drug. Artificial sweetener have no calorific value, useful in the diabetic person.